our channel Part 2 Glory. आणि आज आपण शिकणार आहोत इंग्लिश भारती स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 1.2 ऑड वन इन. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुम्हाला तुमचे इंग्लिश लेसन्स मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ऍक्च्युली खूप स्टुडंट्सला क्वेरी असतात की मॅम, आम्हाला इंग्लिश वाचता येतं बट कधी कधी सेंटेन्सेसचे मीनिंग समजत नाही. So I am here to make your life easy and to explain English in our own language, Marathi. So let's start with our first chapter. And before starting, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज सिट विथ युअर टेक्स्टबुक आणि एक पेन्सिल घेऊन बसा. जेव्हा मी तुम्हाला एखाद्या शब्दाचं मीनिंग सांगेन मराठीमध्ये, सो यू कॅन अंडरलाईन अँड राईट द मीनिंग ऑन टॉप. म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल. ओके, सो लेट्स स्टार्ट with our lesson. Odd one in. How was the first day of the school? Asked mother as Rima sat down for dinner. How was the first day of the school? म्हणजे तुझ्या शाळेचा पहिला दिवस कसा होता हे मदरने विचारलं रीमाला, तिच्या आईने विचारलं रीमाला. ओके ओके, रीमा श्रग्ड. ओके, सो श्रग्ड म्हणजे काय, तर खांदे उडवणे. तर रीमाने असे खांदे हलवले आणि बोलली ओके, नो लेसन्स, जस्ट सेटलिंग इन. आता सेटलिंग इनचा अर्थ हे असतं की फर्स्ट डे ला आपल्याला लेसन नाही शिकवत. फर्स्ट डे ला आपल्याला आपली जागा देतात, आपले टीचर्स इंट्रोड्यूस करतात, कोण काय सब्जेक्ट शिकवणार, कोणते नोटबुक्स आणायचे, टेक्स्टबुक आणायचे, हे सगळं इंट्रोड्यूस करतात. सो दॅट इज कॉल्ड सेटलिंग इन. ओके, एनी न्यू गर्ल्स इन युअर क्लास, एन्क्वायर्ड हर फादर मिस्टर सेन. ओके, तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुझ्या वर्गात कोणती नवीन मुलगी आहे का? On that, Rima replied, only one, Malfi. She is funny. तर रीमा तिच्या आई वडिलांना सांगते की आमच्या क्लासमध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे मालती, ती नवीन आहे आणि ती खूप फनी वाटते मला. ओके, ग्रिमेस्ड रीमा ऍज शी हेल्प herself टू द सलाड. ओके, ग्रिमेस्ड म्हणजे चेहरा वाकडा करणे. तिने असा वाकडा केला चेहरा, म्हणजे आपण असं असं कंटाळून बोलतो ना की हा ती खूप फनी आहे, तिला चिडवता चिडवता. ओके, वाय डू यू से दॅट, आस्क्ड मिस्टर सेन. तिच्या वडिलांनी विचारलं की असं का बोलतेस तू? शी कांट स्पीक मच इंग्लिश, शी हॅज कम फ्रॉम अनदर स्टेट. रीमा रिप्लाय करते की तिला इंग्लिश बोलता येत नाही. शी हॅज कम फ्रॉम अनदर स्टेट म्हणजे ती दुसऱ्या स्टेट मधून आली. जसं महाराष्ट्र आपलं स्टेट आहे, तसं ती दुसऱ्या स्टेट मधून, मे बी मध्य प्रदेश, तामिळनाडू, चेन्नई, कोणत्याही स्टेट मधून आली असेल. ओके, स्निफ्ट रीमा. स्निफ्टचा अर्थ आहे नाकपुड्याने वास घेणे, म्हणजे असं असं एखादा आपण जेव्हा नाकाने वास घेतो किंवा एक श्वास घेतो तसं. ओके, नेमिंग वन ऍट द अदर एंड ऑफ द कंट्री, म्हणजे तिची स्टेट अदर एंड म्हणजे कंट्रीच्या कोणत्या तरी संपणाऱ्या हिस्स्यामध्ये आहे. जी स्टेट आहे ती कोणत्या तरी एंडला आहे. ओके, ओ चिल्ड्रन फ्रॉम दॅट स्टेट आर सपोज टू बी क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार, म्हणजे त्या स्टेटचे चिल्ड्रन हुशार आहेत. दे आर स्पेशली गुड ऍट मॅथ्स. मॅथ्स मध्ये ते लोक एकदम हुशार आहेत. ओके, सेड मिस्टर सेन क्वाइटली. तिचे वडील बोलले की त्या स्टेटचे मुलं तर हुशार असतात, क्लेवर असतात मॅथ्स मध्ये. ओके, तर टेक्स्टबुक मध्ये हे काही क्वेश्चन्स दिले आहेत. ओके, सेटलिंगचा अर्थ काय आहे? ओके, सेटलिंग इज टू अरेंज वन सेल्फ कम्फर्टेबली इन. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, स्निफ्ट, ड्रू इन एअर ऑडिबली टू शो डिसलाइक, म्हणजे श्वास मोकळा करणे. मिमिक, मिमिकचा अर्थ काय आहे? इमिटेटेड द व्हॉइस अँड बिहेवियर. मिमिक म्हणजे आपण मिमिक्री करतो ना, एखाद्याची ऍक्टिंग करून दाखवतो तिच्या आवाजाची, त्याच्या आवाजाची, ते. ग्रिमेस्ड काय आहे? मेक अ ट्विस्टेड एक्सप्रेशन ऑन फेस टू एक्सप्रेस डिस्गस्ट, म्हणजे तोंड वाकडं करणं. ओके, जे आपल्याला आवडत नाही तर आपण कधी कधी तोंड वाकडं करतो. सो दॅट इज ग्रिमेस्ड. ओके, सो देर इज अ क्वेश्चन इन युअर टेक्स्टबुक. हाऊ डिड रीमा डिसाइड वेदर मालती वॉज स्मार्ट? व्हॉट इज युअर ओपिनियन? ओके, तर हे रीमानी कसं डिसाइड केलं मालती स्मार्ट आहे की नाही, त्याच तुमचं ओपिनियन काय आहे? So Rima decided Malti's smartness by the way she dressed and spoke English. ठीक आहे, ती जशी इंग्लिश बोलली त्याच्यावरून रीमाने जज केलं की ही हुशार आहे की ढ आहे. ओके,
I do not think that we should judge someone's smartness by their outward appearance. Okay. बाहेरून माणूस कसा दिसतो त्याच्यावरून कोणाला जज नसतं करायचं. Besides, even if someone does not speak good English, it can always be learned and improved upon. And the person may be very good at some other language. Okay, हे तुम्ही तुमच्या सेंटेन्स मध्ये पण लिहू शकता तुमच्या ओन वर्ड्स मध्ये की मालतीला कसं तिने जज केलं की तिला इंग्लिश बोलता येत नाही ती तिच्या ड्रेस वरून जज केलं की ही स्मार्ट नाही आहे. ओके, दॅट इज द आन्सर. लेट्स मूव टू द नेक्स्ट पॅराग्राफ. Well, this one does not seem smart at all. Oily hair, bindi and all. आता आणि तिच्या आई वडिलांना सांगते. ओके, ती ती डोक्याला तेल लावते, बिंदी लावते. ओके, अँड शी स्पीक्स गुड मॉर्निंग टीचर. मिमिक रीमा. म्हणजे रीमाने तिची ऍक्टिंग करून दाखवली की ती गुड, आपण गुड मॉर्निंग बोलतो, गुड मॉर्निंग टीचर, तर ती कशी बोलते गुड मॉर्निंग टीचर अशी. ओके, मिमिक रीमा. Her parents exchanged glances. Exchanged glances म्हणजे त्या लोकांनी एकामेकाकडे बघितलं. ओके, ग्लान्स म्हणजे झटपट नजर फिरवणे, एकामेकाकडे पटकन बघितलं. ओके, रीमा वॉज द ओनली चाइल्ड म्हणजे ती एकुलती एक होती. दे डॉटेड ऑन हर. डॉटेड म्हणजे खूप प्रेम करायचे, अतिशय प्रेम करणे. ओके, बट शी कुड बी इनसफरेबल ॲट समटाइम्स. इनसफरेबल ॲट समटाइम्स म्हणजे असहाय्य. ओके, असहाय्य म्हणजे कधी कधी ती जरा ओव्हर करायची, ते तिच्या आई वडिलांना आवडायचं नाही बट स्टील दे यूज टू लव्ह हर, तर ते लोक थोडं तिला सूट द्यायचे. ओके, I do hope you and your friends will not make things too difficult for Malti. Okay, तिचे साइड मिस्टर सेन ऍज ही रोज फ्रॉम द टेबल. तर तिचे वडील उठता उठता रीमाला म्हणाले की आय होप म्हणजे आय होप दॅट युअर फ्रेंड्स विल नॉट मेक थिंग्स डिफिकल्ट म्हणजे तू आणि तुझे फ्रेंड्स मिळून मालतीला जास्त त्रास देणार नाही. आय होप सो. ठीक आहे, मी अशी अपेक्षा करते. रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू डू जस्ट दॅट. म्हणजे जस्ट दॅट म्हणजे त्यांना तेच करायचं होतं, तिला त्रास द्यायचा होता मालतीला. नेक्स्ट मॉर्निंग द मिनिट मालती एंटर्ड द क्लास दे ऑल कोरस्ड. कोरस्ड म्हणजे एकत्र आवाजाने बोलले, गाणं गात असे. गुड मॉर्निंग. ओके, तर तिच्याच भाषेत तिला चिडवत होते. पुअर मालती. शी डिड नॉट रिअलाइज दॅट दे वर मेकिंग फन ऑफ हर. मालतीला नाही कळालं की ते लोक मस्करी करतायत. ओके, मेकिंग फन. शी बिकेम शी बीम्ड बॅक ॲट देम अँड रिप्लाइड गुड मॉर्निंग. बीम्ड बॅक म्हणजे काय, तर तिने खुशीने ती खुशी तिला खुश झाली, तिला वाटलं की हे लोक मला खरंच विश करतायत बट ऍक्च्युली ते लोक चिडवत होते तिला. ओके, शी ऑल्सो रिप्लाइड गुड मॉर्निंग. तर इथे ना फ्रेंड्स एक क्वेश्चन दिला आहे. डू रीमा अँड हर पेरेंट शेअर द सेम ऍटिट्यूड? हाऊ डू वी नो दॅट? ठीक आहे, रीमा आणि तिच्या पेरेंट्सचा ऍटिट्यूड सेम आहे काय हे कशावरून कळतं, तर नाही. फर्स्ट आपण बघितलं की तिचे वडील इथे पण बोलले की आय होप यू ऑल डोंट मेक इट डिफिकल्ट फॉर मालती. तर तिच्या पेरेंट्सचा आणि तिचा ऍटिट्यूड डिफरंट होता. ठीक आहे, रीमा कशी होती, ती जज करायची दुसऱ्यांना, बट तिच्या पेरेंट्सला माहिती होतं की त्या स्टेटचे लोक स्मार्ट असतात. ओके, सो आय रिटन हिअर द आन्सर. नो, रीमा अँड हर पेरेंट्स डू नॉट शेअर द सेम ओपिनियन. वी नो दिस फ्रॉम द कन्व्हर्सेशन. म्हणजे कन्व्हर्सेशन म्हणजे ते बोलत होते तिचे पेरेंट्स आणि रीमा. ओके, बिटवीन रीमा अँड हर पेरेंट्स. द मदर फील्स दॅट मालती इज अ क्लेवर गर्ल फॉर शी raised her hand to answer all the questions in the class. When Rima said that Malti's English is bad, she isn't clever, her father pointed out to Rima that the same goes with her Hindi. Okay. तर हा पूर्ण लेसन तुम्ही वाचल्यानंतर हा आन्सर लिहू शकता. ठीक आहे, लेट्स गो टू द नेक्स्ट वर्स, नेक्स्ट पॅरेग्राफ. शहानाज बिगेल, वाय डू यू पुट सो मच ऑइल ऑन युअर हेअर? म्हणजे तू एवढं तेल का लावतेस डोक्याला? शी आस्क्ड रूडली. ओके, रूडली म्हणजे क्रूरपणे, क्रूरपणे म्हणजे उद्धटपणे. ओके, चिडवता चिडवता. मालती लुक ऑफेंडेड बट डिड नॉट रिप्लाय. ऑफेंडेड म्हणजे तिला
आपल्याला एखाद्याने चिडवल्यावर आपल्याला कसं राग येतो किंवा मग आपल्याला लाज वाटते तसं. ओके, बट ती रिप्लाय नाही केला. अँड द स्कर्ट सो लॉंग, ओके, सेड क्लेअर कॅटिली. आता क्लेअर आणि शाहनाज हे रीमाचे फ्रेंड्स आहेत, तिचे गँग मेंबर्स आहेत. ओके, सेड क्लेअर कॅटिली. कॅटिली म्हणजे चावटपणे. ती blushed. She was about to say something when the teacher entered. ठीक आहे, मालती काहीतरी बोलणार होती तेवढ्या टीचर आली. As the class progressed, everyone was surprised to see Malti raised her hand whenever teacher asked a question. जेव्हा ही टीचर विचारायची क्वेश्चन तेव्हा सर्वात आधी मालती हात वरती करायची. So everyone was shocked and surprised. Yes, Malti, your answer, said teacher. मालती answered correctly and teacher nodded with appreciation. म्हणजे जेव्हा टीचरने प्रश्न विचारला तेव्हा मालतीने करेक्ट उत्तर दिला आणि टीचरने ते अप्रिशिएट सुद्धा केलं, तिचं कौतुक सुद्धा केलं. ओके. When Rima recounted this at home, her mother said, म्हणजे रीमा घरी जाऊन तिच्या आईला सांगते. ओके, तर तिची आई म्हणते साऊंड्स लाईक अ क्लेवर गर्ल, म्हणजे मालती क्लेवर आहे वाटतं. ओके. What is the use? said Rima uncharitably. Her English is so atrocious. म्हणजे रीमा बोलते त्याच्यावर की ती हुशार आहे तर काय झालं, काय उपयोग आहे त्याचा, तिची इंग्लिश किती बेकार आहे. ओके, atrocious मीन्स अतिशय खराब. The same may be said for your Hindi, countered Mr. Sen sharply. म्हणजे ते त्याच्यावर तिचे वडील म्हणाले की तुझी पण हिंदी तशीच खराब आहे, पण तिची हिंदी चांगली असू शकते. ओके. He was getting quite sick of Rima's attitude. त्यांना खूप राग येत होता तिचा. Even Mrs. Sen did not like it. That night, Rima's parents discussed the matter. ओके, तर मी इथे मीनिंग्स दिले आहेत तुम्हाला मराठीमध्ये. यू कॅन गो थ्रू इट. इथे एक क्वेश्चन आहे, गेस व्हॉट मालती वॉज अबाउट टू से व्हेन टीचर एंटर्ड. ओके, त्याचा आन्सर आहे मालती वॉज अबाउट टू टेल द रिझन टू रीमा अँड हर फ्रेंड्स when she was applying, why she was applying so much oil on her hair, and you can also add की why the skirt was so long. तर त्याचं उत्तर मालती देणार होती. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट लाईन. तिचे आई वडील एकामेकाशी बोलत आहेत. ओके, वी पुट रीमा into a good school to make her smart and confident. I am afraid she is turning into quite a little snob, said Sen sadly. Okay, तर मिस्टर सेन काय बोलतायत की आपण रीमाला इतक्या छान शाळेत घातलं. ओके, ती स्मार्ट होईल आणि कॉन्फिडेंट होईल म्हणून. ओके, बट मला भीती वाटतेय की ती खूप स्टबन होणार. ओके, इथे जाऊन ती झाली आहे थोडीशी. ओके, द फॉलोइंग सॅटरडे वॉज द इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन. सिंगिंग कॉम्पिटिशन होतं स्कूलचं. रीमा वॉज पार्टिसिपेटिंग in the English song category. Was surprised to see Malti's name in the list of participants for Hindi song category. Okay, तर रीमानी इंग्लिश मध्ये पार्टिसिपेट केलेलं सॉन्ग मध्ये आणि मालतीने हिंदी मध्ये केलेलं. ओके, ऑइली प्लेट्स सिंग्स ऑल्सो, शी सेड स्नाइडली टू क्लेअर. ओके, तर ती चिडवत म्हणाली क्लेअरला ऑइली प्लेट्स. प्लेट्स म्हणजे आपण वेणी जे बांधतो तेलकट, तर तसं ती म्हणाली तेलकट वेण्या गाणं सुद्धा गातात काय, अशी तिने ठुमणा मारला. ओके, खिल्ली उडवली. क्रॉक्स यू मीन, गिगल्ड क्लेअर. म्हणजे क्रॉक्सचा अर्थ काय, कर्कश आवाज काढणे. ओके, क्रॉक्स यू मीन म्हणजे तिचा आवाज कर्कश असेल असं. गिगल्ड क्लेअर म्हणाली. दे वर टू बी प्रूव्ड रॉंग. ठीक आहे, ते लोक चुकीचे होते. मालती sang beautifully. She had a melodious and well-trained voice. Rima and her gang had decided to cheer when Malti sang, but there was such absolute silence they did not dare to. Okay, तर मालती खूप सुंदर गायली. ओके, एकदम मेलोडियसली. रीमा आणि तिच्या गँग मेंबर्सनी ठरवलेलं की मालती जेव्हा स्टेजवर येणार गायला तेव्हा आपण तिला चिडवूया. जिअर म्हणजे किल्ली उडवणे. ओके, बट देर वॉज सच ऍब्सल्यूट सायलेन्स. एकदम शांती होती जेव्हा ती गाणं गात होती. तर त्यांची हिंमत नाही झाली, कारण शांततेत जर त्यांनी तिला चिडवलं असतं किंवा काहीतरी रूडली रिमार्क्स दिले असते तर सगळ्यांचं लक्ष गेलं असतं. ओके, नेक्स्ट. दे वर शुअर टू गेट कॉट. त्यांना ते पकडले गेले असते. When Malti finished, the principal
was the first one to start clapping, followed by the teachers and students. तर मालतीचं जेव्हा गाणं झालं तेव्हा प्रिन्सिपलने टाळ्या वाजवले सर्वात आधी. ओके. No one was surprised when Malti won the first prize. So Malti got the first prize. Rima did come first in her category somehow. She felt no joy. तर मालती हिंदीमध्ये फर्स्ट आली आणि रीमा इंग्लिशमध्ये फर्स्ट आली. ओके. बट रीमाला आनंद झाला नाही बिकॉज मालती ऑल्सो वन. ओके. ऍज द टर्म प्रोग्रेस्ड, ऍज द टर्म म्हणजे आता तुमचा हा टर्म चालू आहे. ओके. फर्स्ट टर्म. ऍज द टर्म प्रोग्रेस्ड म्हणजे जसा टर्म हळूहळू पुढे गेला, इट वॉज अबडंटली क्लिअर टू ऑल दॅट मालती वॉज अ ब्राईट चाइल्ड. ब्राईट चाइल्ड म्हणजे हुशार मुलगी. तर सर्वांना समजलेलं स्कूलमध्ये. शी वॉज क्वाईट स्टुडियस अँड इंटेलिजंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टुडियस? तर अभ्यासू. ओके. ती खूप अभ्यासू होती आणि हुशार होती. हा फॉटे वॉज मॅथमॅटिक्स. फॉटे म्हणजे आपली स्पेशालिटी. आपण बोलतो ना दॅट इज नॉट माय फॉटे, म्हणजे ती माझी स्पेशालिटी नाही आहे. तसा मालतीचा फॉटे होता मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ्स. हर सिम्पल अपिअरन्स बिलीड अ शार्प अँड निबल्ड ब्रेन. निबल म्हणजे काय? चपळ. ओके. हुशार होती आणि चपळ होती. स्लोली मेनी ऑफ द गर्ल्स बिगेन सीकिंग हर हेल्प इन मॅथमॅटिक्स. म्हणजे तिच्या क्लासमध्ये भरपूर मुली मालतीची हेल्प घेऊ लागले मॅथ शिकण्यासाठी. हेल्प विच शी रेडिली अँड चिअरफुली गेव. तर मालती सुद्धा हसत खेळत शिकवायची. द टीचर्स हॅड लाईक द रिस्पेक्टफुल इंटेलिजंट गर्ल फ्रॉम द बिगनिंग. तर टीचर्सची सुद्धा ती आवडती होती. नाव गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो befriended her. सगळे तिचे फ्रेंड झाले. नॉट रीमा अँड हर क्लिक. क्लिक म्हणजे गँग. ओके. दे स्टबनली डिसलाइक्ड मालती. स्टबनली म्हणजे कठोरपणे. ओके. त्यांना नाही आवडायची मालती. दे वर स्टायलिश. They were a lot stylish. They were stylish a lot, and nothing that Malti did could alter the fact that she was not their type. ठीक आहे. तर ते लोक खूप स्टायलिश होते आणि मालतीने काहीही केलं तरी ती आवडायची नाही रीमा आणि तिच्या फ्रेंड्सला. दे नेव्हर लॉस्ट अ चान्स टू पोक फन ऍट हर. म्हणजे तिला चिडवण्याची संधी त्यांनी कधीच सोडली नाही. पर्टिक्युलरली हर इंग्लिश. म्हणजे खास करून इंग्लिश. ओके. Malti felt bad about their behavior. One day, she was on the verge of tears when Rima mocked at her mercilessly because she said ask instead of ask. Okay, ask बोलली, ask instead of ask. Her voice trembling, Malti said. तर मालतीला खूप वाईट वाटायला लागलं. हे लोक सारखी चिडवायचे. एकदा तर ती रडायला सुद्धा आलेली. वर्ज ऑफ टीयर्स म्हणजे रडण्याच्या बेतात. ओके. ओके. When Rima mocked at her mercilessly because she said ask instead of ask. तर तिने मिसप्रनाउन्सिएशन केलं. Her voice trembling, Malti said, I know my English is very weak. Yours is good. Please, will you help me to improve it? तर मालतीने रीमाला रिक्वेस्ट केलं की माझं इंग्लिश खराब आहे, तू मला हेल्प करशील इम्प्रूव्ह करायला? I won't be able to help you, my dear, replied Rima with an exaggerated accent. खूप रागात म्हणाली रीमा की मी नाही तुला हेल्प करू शकत. Speaking proper English isn't easy for a countrified types. Okay. तर ग्रामीण भागातल्या मुलींना इंग्लिश बोलता येणार नाही, ते इझी नाही आहे, अशी रीमा तिला म्हणाली. ओके. Malti's face turned red. लाल झाला तिचा चेहरा. She wanted to retort, but she could not find the right words. तिला बोलायचं होतं, but तिला शब्द नाही मिळाले. ओके. She burst into tears and ran off. रडू लागली ती आणि पळाली. That was horrid, Rima said Shahnaaz. ठीक आहे. तर शहानाज जी तिची फ्रेंड होती, तिलाच रीमाचा राग आला. ती बोलला दॅट वॉज हॉरिड. हॉरिड म्हणजे खूप खूप घाणेरडं वागलीस तू. ओके. येस. एग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. ओके. तर नेहा आणि क्लेअर जे दोन्ही मैत्रिणी होते त्यांनी पण एग्री केलं. रीमा वॉज शॉक्ड. हर ओन फ्रेंड्स हॅड टर्न्ड अगेन्स्ट हर.
शी वॉक्ड ऑफ इन अ हफ. ओके, तर ती फटाफट निघून गेली. सॅडली. ओके, हफ मीन्स सॅडली. मिस्टर सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क. तर सबड्यू म्हणजे नाराज. ओके, बट दे डिसाइडेड नॉट टू आस्क म्हणजे तिच्या वडिलांनी बघितलं की रीमा खूप शांत दिसते, बट त्यांनी विचारलं नाही तिला जाऊन, कारण त्यांना माहिती होतं की रीमाची चुकी आहे. रीमा न्यू दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. तर रीमाला माहिती होतं. ओके, शी वॉज टू प्राऊड टू ऍडमिट इट इवन टू हर सेल्फ. तिला एवढा घमंड चढलेला, एवढी प्राऊड होती की तिला माहिती आहे ती चुकते, बट तिने एक्सेप्ट सुद्धा नाही केलं. ओके फ्रेंड्स, इज द एंड ऑफ अ चॅप्टर. आणि ह्याचं सोल्युशन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झालेला आहे. ओके, so friends, I request you to please comment whatever doubts are there in your mind. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल, काही सोल्युशन्स हवे असेल, तर प्लीज कमेंट आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. अँड प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल, कारण मी पूर्ण क्वेश्चनचा व्हिडिओज या चॅनलवर अपलोड करणार आहे. सो यू कॅन सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू. दिस इज द एंड ऑफ अ चॅप्टर. आणि ह्याचं